मुंबईकरांना पावसाळ्यात यंदाही खड्ड्यातूनच प्रवास करावा लागणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात येते। काही ठिकाणी रस्त्यांच्या कामाला वेग आलाय, मात्र अद्यापही रस्त्यांचं काम हे न झाल्याने काही ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य दिसून येत आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरणाचं काम हे 31 मे पूर्वी संपवण्यात यावं अशा प्रकारचा टार्गेट डेडलाईन देण्यात आली होती। मात्र यानंतर कंत्राटदारांची एकच धावाधाव पळापळ आणि काम वेगानं सुरू करण्याची घाई झाली होती। यामध्येच आता ॲस्फाल्ट मॅस्टिक हे यापुढे करण्यात येणार आहे। घाईघाईने काम उरकवण्याच्या नादामध्ये आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये अनेक जे रस्ते आहेत ते ॲस्फाल्ट मॅस्टिकने पूर्ण केले जात आहेत। मात्र ज्या ठिकाणी खड्डा आहे त्या ठिकाणी अधिक खड्डा झाल्याचं पाहायला मिळतंय, कुठे उंच फुगवटा असं सुद्धा पाहायला मिळतंय। आपण जर काँक्रिटीकरण आणि डांबरच्या रस्त्यामधलं जर अंतर बघितलं, फरक पाहिला तर आपल्याला दिसून येईल या ठिकाणी एकीकडे काँक्रिटीकरण आहे, दुसरीकडे डांबरीकरण आहे। मात्र यामध्ये ॲस्फाल्ट मॅस्टिकचा एक लेयर असा जो आहे तो हा टाकण्यात येणार आहे। मात्र या दर्जाचं काम जे आहे ते करण्यात येतंय। मात्र यामध्ये कुठेतरी तफावत फरक रस्त्यामध्ये पाहायला मिळतो, ज्यामुळे कुठेतरी मुंबईकरांना समतल असा जो रस्ता मिळणार होता तो कुठेतरी नाही मिळणार अशा प्रकारचं दृश्य पाहायला मिळतंय। मात्र या रस्त्यांवरून जाताना खरं तर मुंबईकरांना त्रासाला सामोरं जावं लागणार आहे। त्यामुळे मुंबईकरांना कुठे रस्त्यामध्ये चांगले खड्डे मिळतील, कुठे चांगले रस्ते मिळतील अशाप्रमाणे दुहेरी स्थितीतून प्रवास हा पावसाळ्यातून करावा लागणार अशी एकंदरीत परिस्थिती मुंबईमध्ये सध्या पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन निकेश मोरेसह स्वप्नील जाधव, वृक्षाय मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।